नमस्कार, TV9 मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी निखिला। महत्त्वाच्या बातमीने बुलेटिनची सुरुवात। मनसे महायुतीसोबत येईल, मोदींना पाठिंबा देईल अशी मला अपेक्षा आहे, असं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलेलं आहे। मनसेच्या महायुतीमधील प्रवेशाबाबत फडणवीसांचं हे सूचक वक्तव्य। मनसेचा उद्या मुंबईतील शिवतीर्थावर गुढीपाडवा मेळावा होतोय। फडणवीसांच्या पाठिंब्याच्या या आव्हानावर राज ठाकरे काय भूमिका स्पष्ट करतात हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। त्याशी काही चर्चा या गेल्या काळामध्ये आमच्या झालेल्या आहेत। विशेषतः मनसेने जेव्हापासून हिंदुत्वाचा अजेंडा घेतला तेव्हापासून त्यांची आणि आमची एक प्रकारे जवळीक वाढली आहे। महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही देखील महायुतीसोबत त्या ठिकाणी राहील, मोदीजींच्या सोबत राहील। मोदीजींना त्यांचा पाठिंबा असेल, अर्थात त्यांचा पक्ष आहे, त्यांना निर्णय घ्यायचा आहे। पण माझी मात्र निश्चितपणे त्यांच्याकडनं ही अपेक्षा आहे की यावेळी त्यांनी मोदीजींना पाठिंबा दिला। माझ्या तमाम महाराष्ट्र सैनिक बंधू भगिनींनो, सस्नेह जय महाराष्ट्र। सालावाद प्रमाणे यावर्षी 9 एप्रिलला शिवतीर्थावर आपला गुढीपाडवा मेळावा आहे। गेले काही आठवडे आपल्या पक्षाबद्दलच्या घडवल्या गेलेल्या चर्चा, लढवले गेलेले तर्कवितर्क याकडे मी शांतपणे बघत होतो। तुम्हाला पण अनेकांनी प्रश्न विचारून भंडावून सोडलं असेल, पण आता वेळ आली आहे या सगळ्यावर तुमच्याशी बोलण्याची। नक्की काय घडलंय, नक्की काय घडतंय हे सांगण्याची। 9 एप्रिलला शिवतीर्थावर या, मला आपल्याशी प्रत्यक्ष बोलायचंय। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, मनसे महायुतीसोबत जाणार, उद्याच घोषणा होणार। मनसे महायुतीसोबत येईल, मोदींना पाठिंबा देईल, मला अपेक्षा, देवेंद्र फडणवीस। मनसेचा उद्या शिवतीर्थावर गुढीपाडवा मेळावा। काय घडलं, काय घडतंय, उद्याच्या मेळाव्यात सांगणार मनसेचा सूचक टीजर। काही दिवसांपासून मनसे महायुतीसोबत जाणार असल्याच्या चर्चा। राज ठाकरेंचे काही दिवसांपूर्वी दिल्ली दौरे, दिल्ली दौऱ्यात अमित शहांसोबत भेट, चर्चेला बळ। राज ठाकरेंसोबत फडणवीसांच्या अनेकदा बैठका। मनसेसोबत युतीची चर्चा झाली, देवेंद्र फडणवीसांकडून दुजोरा। राज ठाकरेंच्या मुख्यमंत्री शिंदेंसोबतही अनेकदा बैठका। मनसे मोदींना पाठिंबा देणार, महायुतीमध्ये जाणार, उद्या चित्र स्पष्ट होणार।